मतदारसंघ पुनर्रचना विधेयक कॉन्स्टिट्युएन्सी डेलिमिटेशन बिल सादर करत आहे। यामुळे लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार आहेत। तसेच सर्व राज्यांच्या विधानसभांमधील जागांमध्ये सुद्धा सुमारे 50% वाढ होणार आहे। राजकीय परजीवींच्या एका नवीन वर्गासाठी कायमस्वरूपी पगार आणि सोयी सुविधांची व्यवस्था केली जात आहे, ज्याचा खर्च दरवर्षी तुम्ही आणि फक्त तुम्हीच भरणार आहात। खर्चाचे गणित। सध्या भारतात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 4123 आमदार म्हणजे MLAs आहेत। यात 50% वाढ म्हणजे सुमारे 2000 अधिक आमदार, याशिवाय 273 नवीन खासदार। या सर्वांसाठी नवीन कर्मचारी, नवीन कार्यालय, सुरक्षा, आलिशान बंगले आणि पुढील 30-40 वर्षांसाठी पेन्शनचा बोजा पडणार आहे। बातम्यांमध्ये हे का नाहीये? कोणत्याही राजकीय पक्षाला या विधेयकाला विरोध करण्यात आर्थिक रस नाही। यात नुकसान फक्त कोणाचे आहे तर सामान्य करदात्याचे। एका खासदाराचा खर्च वार्षिक 4,29,00,000, पगार प्लस भत्ते प्लस कुटुंबासाठी प्रवास सुविधा। केवळ नवीन खासदारांचा वार्षिक खर्च 1,171 करोड, पुढील 5 वर्षांचा अंदाजित खर्च 5,855 करोड, एकूण 816 खासदारांचा वार्षिक खर्च 3,500 करोड। नवीन आमदारांचा खर्च 4,000 प्लस आमदार, वार्षिक 5,000 ते 8,000 करोड, एकूण 5 वर्षांचा करदात्यांवरील बोजा 40,000 ते 50,000 करोडांहून अधिक। खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधा। MPLAD निधी। प्रत्येक खासदाराला मतदारसंघाच्या विकासासाठी वर्षाला 5 करोड रुपये मिळतात। 816 गुणिले 5 करोड बरोबर 4,080 करोड प्रतिवर्ष। दिल्लीत मोफत बंगला, ज्याचे बाजारभावाप्रमाणे भाडे लाखो रुपये आहे। आयुष्यभर मोफत प्रवास, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी रेल्वे आणि विमानाचा प्रवास मोफत। मोफत वैद्यकीय उपचार, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी। पेन्शन, फक्त एकदा 5 वर्ष निवडून आल्यावर महिन्याला 31,000 रुपये पेन्शन। आपल्याला बदल्यात काय मिळते? 46% निवडून आलेल्या खासदारांवर गुन्हेगारी खटले आहेत। 93% खासदार करोडपती आहेत। आपण जास्त पैसे मोजतो आहोत, पण आपल्याला तेच लोक मिळतायत जे कदाचित कमी काम करतील। वास्तवाचे भान ठेवा। जर तुम्ही 30% टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर तुम्ही मार्चमध्ये भरलेल्या ॲडव्हान्स टॅक्सचा मोठा हिस्सा अशा राजकारण्यांच्या सोयीसाठी जाणार आहे, जे वर्षातून जेमतेम 55 दिवस संसदेत बसतात आणि 7 मिनिटात कायदे मंजूर करतात। हा मुद्दा भाजप विरुद्ध काँग्रेस असा नाही, हा मुद्दा करदाता विरुद्ध संपूर्ण राजकीय व्यवस्था असा आहे। जोपर्यंत तुम्ही याला पक्षीय रंग द्याल तोपर्यंत तुमचेच नुकसान होईल, कारण दुसरा पक्षही यावर गप्पच आहे। शेवटचा विचार। तुम्ही टॅक्स भरता, ITR फाईल करता, TDS कापला जातो। हा पैसा महामार्ग, रुग्णालये किंवा IIT साठी नाही, तर सुमारे 2,300 अधिक नवीन राजकारण्यांचे पगार, बंगले, विमान प्रवास आणि पेन्शनसाठी वापरला जाणार आहे। त्यांनी तुम्हाला विचारले नाही आणि ते विचारणारेही नाहीत। किमान आपण इतरांना याबद्दल जागरूक तरी करू शकतो।